नमस्कार. संदेश यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करण्यात येत आहे. नगरपालिकेच्या कारकिर्दीचा आढावा घेत असताना आपलं असं लक्षात येतं आहे की 1945 पर्यंत या निवडणुकीमध्ये कुठल्याही प्रकारची गटबाजी हा विषय नव्हता. व्यापारी आणि स्थानिक नागरिक हे एकत्र येत किंवा त्यांच्यातच गटबाजीतून ही निवडणूक झालेली होती. परंतु या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं 1945 साली जगताप गटानं म्हणजे अण्णासाहेबांनी या नगरपालिकेमध्ये प्रवेश केला आणि जवळपास तब्बल 10 वर्ष ते नगर परिषदेचे अध्यक्ष होते. जगताप गटाची 1945ला सत्ता आली, परंतु 1945 ते 1955 त्यानंतर पुन्हा मध्यंतरी सत्ता त्यांची खंडित झाली. 1962 ते 1967 पर्यंत पुन्हा त्यांची सत्ता आली. म्हणजे पहिले 10 वर्ष, त्याच्यानंतर 67 पर्यंत इथं त्यांची सत्ता आली. त्यानंतर पुन्हा 67च्या निवडणुकीमध्ये 68च्या अध्यक्षपदाची कारकीर्द ही हरिभाऊ जगताप यांची सुरू झाली आणि हरिभाऊ जगताप हे जवळपास 11.5 महिने या नगर परिषदेचे अध्यक्ष होते. म्हणजे जगताप गटाकडं अण्णासाहेबांचे 10 वर्ष, सावंतचे 5 वर्ष, हरिभाऊंचं साधारणतः 1 वर्ष, म्हणजे पहिल्या टर्ममध्ये 16 वर्षाची सत्ता जगताप गटाकडे होती. तर 1996 ते 2022 पर्यंत म्हणजे जवळपास 6 टर्म माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या गटाकडे ही सत्ता आहे. म्हणजे पहिले 16 वर्ष आणि हे जवळपास 30 वर्ष, म्हणजे कमीत कमी 45 ते 46 वर्ष जगताप गटाकडं या नगर परिषदेची सत्ता आहे. या विरोधकाकडच्या सत्तेचा जर आपण विचार केला तर 1955 ते 1962 पहिले हे 5 वर्ष आणि त्यानंतर 1969 पासून 4 वर्षाचा प्रशासकाचा कालावधी जर सोडला तर 1996 पर्यंत, म्हणजे या 25 वर्ष आणि पहिले 30 वर्ष ही विरोधकांची सत्ता या पालिकेमध्ये होती आणि जगताप गटाच्या मात्र जवळपास 46 वर्ष सत्ता होती. पालिकेचा जर पूर्ण इतिहास पाहिला तर देवी परिवाराकडे नगराध्यक्षपदाचा जो अधिभार आहे तो सर्वात जास्त काळ म्हणजे जवळपास 35 वर्षाचा कालावधी आढळतो. पहिल्या टर्ममध्ये जर आपण पाहिलं तर 1918ला सुंदरदास सामळदास देवी हे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर ते 9 वर्ष कार्यरत होते. त्यांचे बंधू मगनदास सामळदास देवी हे 5 वर्ष कार्यरत होते, म्हणजे 9 आणि 5 14 वर्ष. तर गिरधरदास देवी हे जवळपास 21 वर्ष या नगर परिषदेवरती अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. म्हणजे देवी परिवाराची जर सत्ता पाहिली तर 35 वर्ष देवी परिवार या नगर परिषदेच्या सत्तेमध्ये आहे. आणि जगताप परिवाराची जर सत्ता पाहिली आपण तर नगराध्यक्षपदाचा कारकीर्द पाहता अण्णासाहेब जगताप यांची 10 वर्षाची, हरिभाऊ जगताप यांची 11 वर्षाची आणि वैभवराजे जगताप यांची 5 वर्षाची किंवा 6 वर्षाची कारकीर्द जर धरली तरी 11 आणि 6 जवळपास 17 वर्ष जगताप परिवाराकडे अध्यक्षपद होतं. म्हणजे एकंदरीत अध्यक्षपदाची सूत्र देवी गटाकडे जास्त असली तरी जी सत्ता आहे त्या सत्तेचा काटा मात्र जगताप गटाकडे जास्त झुकलेला होता, हे आपल्याला निश्चितच लक्षात येतं आहे.